नमस्कार. तर अबीर गुलाल मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की देशमुखांच्या घरी आजी साधनाताईंना म्हणत असते की दळभद्री इकडे कशाला यायला लागली ती, तिला म्हणावं तिकडेच तोंड काळं कर. मग साधनाताई म्हणतात की काय हो आई, असं काय बोलायला लागलाय, लग्नानंतर श्री पहिल्यांदाच घरी येते. मग आजी रागाने म्हणतात की लय प्रेम उतू चालले का तुझं. तितक्यात शुभ्रा तिथे येते. साधनाताई शुभ्राला बघून म्हणतात की शुभ्रा अगं हे काय झालंय. शुभ्रा रागात म्हणते विचारा आजींनाच. मग आजी शुभ्रावर ओरडून म्हणतात की काय मला विचारायचं आहे गं, चांगलं जाताना डबक्यात उड्या मारत गेली असशील. मग शुभ्रा म्हणते की हो बरोबर, माझंच बॅड लक आहे. मग साधनाताई म्हणतात की शुभ्रा जा बघू कपडे बदलून ये. तितक्यात श्री आणि अगस्त्य तिथे येतात. श्री सरूला बघून खूप खुश होते आणि सरूला मिठी मारते. साधनाताई म्हणतात सरू तिला येऊ तर दे आधी, भाकर तुकडा ओवाळायचा आहे आतमध्ये आणि ऑक्शन करायचं आहे. मग सरू दोघांचे ऑक्शन करते आणि दोघांना आतमध्ये यायला सांगते. मग श्री आणि अगस्त्य आतमध्ये येतात. आजी खूप रागाने श्रीकडे बघत असते. श्री आजीजवळ येते आणि म्हणते म्हातारे आशीर्वाद दे. असं म्हणून श्री नमस्कार करायला जाते. आजी म्हणते की राहू दे नको माझ्या पाया पडूस. मग श्री म्हणते की आशीर्वाद नाही देणार का तू मला. मग श्री अगस्त्यला म्हणते की जाऊ दे अगस्त्य, मग गिफ्ट तर कशाला द्यायचं. हे ऐकून आजी खुशीने म्हणते की गिफ्ट माझ्यासाठी, ये लवकर आशीर्वाद देते तुला. असं म्हणून आजी श्रीच्या हातातील गिफ्ट घेते. मग श्री आणि अगस्त्य दोघेही आजीला नमस्कार करतात. मग आजी श्रीला आशीर्वाद देते की अशीच खुश राहा. आणि आजी श्रीला विचारते की काय आणलेस ग यात. मग श्री सांगते की रेडिओ आणलाय रेडिओ. हे ऐकून आजी खूप खुश होते आणि म्हणते की किती चांगली आहेस ग श्री, तू लय गुणाची आहेस बघ. तितक्यात तिथे शुभ्रा येते. आजी शुभ्राकडे बघून म्हणते की श्री अगं तू सगळ्या थोरा मोठ्यांची काळजी घेतेस, पण काय पोरी त्यांना कुणाचीच काळजी घ्यायला नको, त्यांना मोठ्यांशी कसं वागायचं कसं नको याची पण अक्कल नाही. आणि त्या शुभ्राकडे बघून म्हणतात की देखणा दिवा आणि देवळात ठेवा, एवढ्याच कामाच्या आहेत बघ काही लोक. यानंतर साधनाताई सरूला पाणी आणायला सांगतात. मग श्री साधनाताईंना सुद्धा साडी देते आणि म्हणते की आई ही तुझ्यासाठी साडी. मग सरू श्रीसाठी पाणी घेऊन येते. श्री म्हणते की ते राहू दे, आधी डोळे बंद कर. आणि सरूला सुद्धा श्री गिफ्ट देते आणि विचारते की अगं बंटी कुठे आहे. मग साधनाताई सांगतात की तो बाहेर गेला, येईलच आता. तितक्यात तिथे बंटी येतो आणि श्रीला बघून खूप खुश होतो आणि माऊ म्हणून श्रीला जाऊन मिठी मारतो. मग श्री बंटीला मस्करीने म्हणते की अरे बंटीचं गिफ्ट आणायचंच राहिलं. मग बंटी श्रीला म्हणतो की माऊ तू आलीस म्हणजेच मला गिफ्ट मिळालं. मग श्री म्हणते तुला असं कसं वाटलं मी नाही आणणार. असं म्हणून श्री बंटीला सुद्धा गिफ्ट देते. मग बंटी खूप खुश होतो आणि म्हणतो की माऊ मी तुला खूप मिस केलं. आणि म्हणतो की आता तू कुठेही जाऊ नकोस, तू खूप चांगली आहेस. ती दुसरी माऊ आहे ना, ती काल मला मारणार होती. मग श्री शुभ्राकडे रागाने बघायला लागते आणि म्हणते की असं आहे होय, मी समजावते माझ्या भाषेत तिला आणि सांगून ठेवते बंटीच्या केसाला पण हात नाही लागला पाहिजे. आणि ती शुभ्राकडे बघून म्हणते आणि परत जर कोणी असं काय केलं ना की कोणाला सांगायचं, मला सांगायचं. मग यानंतर बंटी बाहेर खेळायला जातो. साधनाताई श्रीला बसायला सांगतात. आता यानंतर आपण इकडे पाहतो की सुलक्षणाताई विशूला रागात आवाज देत असतात, पण विशू कुठेच दिसत नसल्यामुळे सुलक्षणाताई थोड्या टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की सकाळपासून हा कुठे गायब झाला आहे. आणि त्या त्याला फोन करायला घेतात, मात्र विशू त्यांचा फोन काही उचलत नाही. सुलक्षणाताई टेन्शनमध्ये येऊन म्हणतात कुठे गेला असेल हा, काय करत असेल. आणि त्या विचार करत म्हणतात की अरे बापरे, याने परत काही गोंधळ तर नाही घातला ना, म्हणजे झालं. आधीच एक प्रकरण निस्तरता नाकी 9 आलेत माझ्या, खूप मोठी किंमत मोजावी लागली मला त्याची. आता याने नवीन काही गोंधळ घातला नाही ना, आता मी नाही निस्तरू शकणार. आता आपण इकडे पाहतो की लगातार सुलक्षणाताईंचा फोन येत असतो. विशू गाडी चालवत असतो आणि तो सुलक्षणाताईंचा फोन उचलतो आणि म्हणतो की हां आई बोल, काय झालं. मग सुलक्षणाताई खूप टेन्शनमध्ये येऊन विशूला विचारतात की विशू अरे कुठे आहेस तू, आम्हाला न सांगता असं कुठे गेलायस आणि आत्ता कुठे आहेस तू, आधी सांग मला. मग विशू म्हणतो अगं आई किती काळजी करतेस, इथेच आहे मी, थोडंसं काम होतं म्हणून आले. मग सुलक्षणाताई विचारतात की अरे पण कुठे आहेस तू, काय काम आहे. मग विशू म्हणतो की
की चिल आई, खूप दिवस पेंडिंग होतं, काम करायचं म्हणून राहून गेलेलं, पण आता करेक्ट टाईम आणि करेक्ट प्लॅन आहे. मग सुलक्षणाताई घाबरतात आणि विचारतात की असं काय करणार आहेस तू? मग विशू म्हणतो की काय नाही, कोणीतरी स्वतःच्या हाताने नरकाचे दरवाजे उघडले आहेत ना, त्याला तिथं पोहोचवलं की झालं माझं काम. हे ऐकून सुलक्षणाताई खूप टेन्शनमध्ये येतात आणि म्हणतात की विशू, अरे काय बोलतोयस तू? मग विशू म्हणतो की चुकीचं मी बोलत नाही आणि चूक करणाऱ्याला मी सोडत नाही. आई तूच म्हणाली होतीस ना की त्या धनाजी गायकवाड आणि त्यांच्या मुलीने तुला खूप त्रास दिला आहे, तर तुझा खेळ केला आहे, मग त्यांना खल्लास करायला आलो आहे मी, आणि नाही त्या दोघांची अंत्ययात्रा काढली ना तर नावाचा विशू नाही मी. मग सुलक्षणाताई विशूला समजावत म्हणतात की हे बघ बाळा, असं काहीही करणार नाहीस तू. मग विशू म्हणतो की काय बाळा, तुझा विशू आता वाटतोय तितकं लहान राहिलेला नाही आहे आई. तुला आठवतं आहे का, मी लहान असताना गर्दीत एकदा एका माणसाने तुझ्या पायावर पाय दिला होता आणि तू जोरात ओरडली होतीस, तेव्हा मी काय केलं होतं, त्या माणसाचा पायच मोडून टाकला होता. त्या एवढ्याशा चुकीची शिक्षा एवढी असेल तर विचार कर ना, जे तुझ्याशी चुकीचं वागले त्यांचं मी काय करेन. ती मुलगी आणि तिचा बाप माझ्या माणसांच्या विरोधात गेले, तर आता त्यांची परतफेड तर करावीच लागणार ना. सुलक्षणाताई विशूला समजावत म्हणतात, नाही विशू, तू असं काहीही करणार नाहीस, तू परत ये. विशू, आम्ही सांगतोय ना, परत ये. विशू म्हणतो की आई तूच म्हणाली होतीस ना की तुला तिचं तोंडही बघायचं नाही आहे, तिला मारायची इच्छा होते, मग तू कशाला अडवते मला. आई, तुझा हा बछडा आहे ना, आता पुन्हा तुला तिचं तोंड कधीही दिसणार नाही. बघच तू, मॅटर असा क्लोज करतो की तिला पुरायला जागा मिळेल पण पुराव्याला नाही. असं म्हणून तो फोन ठेवतो. आता यानंतर आपण इकडे पाहतो साधनाताई श्री आणि अगस्त्याचं औक्षण करतात. सरू श्री अगस्त्याचं पाय धुण्यासाठी पाणी आणते आणि ती त्यांचे पाय धुवायला घेते. आजी रागाने सरूला म्हणते की ए सरे, थांब, तू का पाय धुतेस, तू थोरली आहेस ना, तू हो बाजूला. आणि त्या शुभ्राकडे बघून म्हणतात, या आगाऊ पोरीला धुवू दे पाय. शुभ्रा रागाने म्हणतात की 1 मिनिट, तुम्ही माझ्याबद्दल बोलताय का? मग आजी म्हणते, हो, धाकली बहीण कोण आहे, तूच आहेस ना, मग तुझ्याबद्दलच बोलते, चल धुव पाय. मग शुभ्रा तिथून काही हलत नाही. मग आजी रागाने म्हणतात, आता जागेवरचं हलते आहेस की देऊ पेकाटात पाय, चल ये लवकर इकडे. मग सरू म्हणते की शुभ्रा, आता आजी म्हणते तर ये की. ती काही ऐकायची नाही. आजी रागाने शुभ्राला म्हणत असते की धुव पाय लवकर की घालू लात, असं म्हणून मग शुभ्रा घाबरून अगस्त्य आणि श्रीचे पाय धुण्यासाठी येते आणि अगस्त्याचे पाय धुवून ती श्रीकडे रागाने बघत असते. आता यानंतर अगस्त्याचे पाय धुवून झाल्यावर शुभ्रा श्रीचे सुद्धा पाय धुते आणि शुभ्रा श्रीचे पाय धुता धुता श्रीच्या पायाला जोरात चिमटा खाते. मग श्री जोरात ओरडते. मग अगस्त्य श्रीला विचारतो की श्री काय झालं. श्री सांगते की काय नाही, ती जोडवी नवीन आहे ना, ती टोचली, आणि म्हणते की असं नाही, परत नाही टोचणार. मग श्रीची आई म्हणते की देवाला नमस्कार करा आणि मग आपण जेवायला बसूया. इकडे शुभ्रा खूप रागाने श्रीकडे बघत असते. आता यानंतर आपण पाहतो की अगस्त्य आणि श्री दोघे जेवायला बसलेले असतात आणि अगस्त्य सगळ्यांना म्हणत असतो की असं कसं, तुम्ही सगळेसुद्धा आमच्यासोबत जेवायला बसा. मग सरू म्हणते की अरे असं कसं, तुमचं लग्न झालं आहे, आम्ही बसू की नंतर, तुम्ही आता बसा दोघे, आम्ही तुमच्या नंतर बसूच जेवायला. अगस्त्य मात्र सगळ्यांना आग्रह करत असतो. आजी म्हणते की अहो जावई बापू, तुम्ही आधी जेवून घ्या. मग अगस्त्य म्हणतो जोपर्यंत तुम्ही जेवणार नाही तोपर्यंत आम्ही सुरू नाही करणार. मग श्रीसुद्धा म्हणते हो बरोबर आहे. मग साधनाताई म्हणतात की ही पोरं काही ऐकायची नाहीत, आई आपण बसूया जेवायला. आणि त्या सरूला म्हणतात की सरू चल, आणि शुभ्राला सुद्धा जेवायला बसायला सांगतात. यानंतर सगळे जेवायला बसतात, मात्र शुभ्रा काही बसत नाही आणि शुभ्रा जेवणाकडे बघून म्हणते की हे काय, हे खायचं आहे मी, देवा काय दिवस आलेत माझ्यावर, अजिबात नाही, मी असलं काही खाणार नाही. आणि परत स्वतःशीच मनात म्हणते की हे खाणार नाही, मग तू काय खाणार आहे शुभ्रा, आणि बाहेर जाऊन खायला साधे पैसे पण नाही आहेत तुझ्याकडे. आणि म्हणते की भूक तर जाम लागली आहे, मग काय करू. साधनाताई शुभ्राला म्हणतात की शुभ्रा अगं बस ना जेवायला, तुझं पण ताट वाढलं आहे. मात्र शुभ्रा फक्त सगळ्यांकडे बघतच असते. मग साधनाताई म्हणतात की शुभ्रा अगं भूक नाही आहे का तुला. मग त्या शुभ्राला जेवणाचं ताट देतात. शुभ्रा पटकन जेवणाचा घास उचलते आणि खायला जाणार तितक्यात आजी तिला म्हणते की
लगेच जेवण दिलं की हादडायला लागली. जरा धीर धर की, आमच्या या घराच्या काही रीती भाती आहेत त्या पूर्ण कर आणि मग जेव. मग शुभ्रा रागाने म्हणते की कसली नॉनसेन्स बाई आहे ही, इथे भुकेने माझा जीव चाललाय आणि हिला रीती सुचतायत. आता यानंतर सगळेजण श्री आणि अगस्त्याला म्हणतात की अगस्त्य तुम्ही दोघं जेवणाच्या आधी उखाणा घ्या बघू आणि मगच जेवण सुरू करा. आणि मग सरू अगस्त्याला म्हणते की अगस्त्य तू घे आधी उखाणा. अगस्त्य म्हणतो की नाही नाही नको. मग श्री हसत म्हणते अगस्त्य आणि उखाणा. मग अगस्त्य म्हणतो की हो नाही, खरंच नाही जमणार मला. मात्र सगळेच जण त्यांना खूप आग्रह करत असतात उखाणा घ्या म्हणून. मग आजीसुद्धा त्या दोघांना उखाणा घ्यायला सांगते. तितक्यात तिथे प्रभाकर देशमुख येतात. आजी श्रीला आणि अगस्त्याला म्हणते की तो बघा प्रभाकर आलाय. आणि ते प्रभाकर देशमुख यांना म्हणतात की बघितलं का आपल्याकडे कोण आलंय, आपली श्री आणि जावई बापू आलेत. मग प्रभाकर देशमुख आश्चर्याने स्वतःशीच म्हणतात की आता हे काय नवीन, आई ह्या पोरीचं गुणगान गाते कसं काय, आधी तर तिच्या नावाने बोटं मोडायची आणि आज एकदम. यानंतर प्रभाकर देशमुख श्रीकडे बघून आतमध्ये जायला लागतात. श्री त्यांच्याकडे बघून म्हणते की पप्पा तुम्ही पण आमच्यासोबत बसा ना जेवायला. आणि ती उठून प्रभाकर देशमुख यांच्याजवळ जाते आणि म्हणते की अजून किती दिवस राग धरून बसणार आहात, झालं गेलं गंगेला मिळालं असं समजा ना. मला मान्य आहे की मी तुमची खरी मुलगी नाही आहे, पण तुम्हीच मला लहानाचं मोठं केलं आहे ना. या तुमच्या हाताने तुम्ही बोट धरून मला चालायला शिकवले, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवले. तुम्ही शिकवलं ना, बाकी सगळ्यांनी आशीर्वाद दिले, तुमचा पण आशीर्वाद तेवढाच महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. असं म्हणून ती बोलते की माझ्यासाठी तरी जेवायला बसा ना. मग प्रभाकर देशमुख एकदम चिडून रागात श्रीला म्हणतात गप्पे, बंद कर तुझं नाटक. कशासाठी आलीस इथे, कशासाठी आली, तुला सांगितलं होतं ना माझ्या घरात पायही ठेवायचं नाही म्हणून, कोणी बोलावलं तुला. हे बघून अगस्त्य रागाने म्हणतं की बस हा काका. मग श्री अगस्त्याकडे बघून अगस्त्याला खुणावून सांगते की शांत बस. आणि अगस्त्याकडे रागाने बघायला लागते. आणि आजचा भाग इथेच संपतो. तर तुम्हाला माझे रिव्ह्यूज कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.